CCTV फुटेजेस सोशल माध्यमातून आपल्यासमोर आले, तेव्हा त्यामध्ये स्पष्ट दिसत होतं, जसं देसाई साहेबांनी मगाशी उल्लेख केला, की ती कारच्या बोनेटला लागून उभी होती आणि तेथेच ती कोसळली. आणि नंतर मग जेव्हा ही केस सुरू झाली, तेव्हासुद्धा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतर त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं, की हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि जे CCTV फुटेजेस समोर आले, त्यामध्ये कुठेही आमचे जे पक्षकार होते, म्हणजे देसाई सर आणि माझे जे पक्षकार होते, त्यांना कुठल्याही प्रकारची मारहाण केल्याचं कोर्टासमोर आलेलं नाही. म्हणजे एक वेळी माननीय सत्र न्यायाधीशांनी आयोंना म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरना विचारलं, की तुमच्या जवळचे जे फुटेजेस आहेत ते दाखवा. तेव्हा ते जेव्हा त्यांनी पाहिले, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या पक्षकारांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं मारहाण केल्याचं दिसलेलं नाही. त्यामुळे तो जो मृत्यू होता, तो नैसर्गिक आणि अकस्मातपणे झालेला मृत्यू होता. त्याला आमचे आरोपी हे कुठल्याही प्रकारे जबाबदार नव्हते. आणि म्हणून जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी 103 आणि 105 हे जे लावलेलं आहे, ते सेक्शन जे आहे ते अट्रॅक्ट होतच नाही. आणि तसाच आमचा युक्तिवाद जो होता,